जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास 5वा. हरिकथा लक्षण निश्चय नाम. श्रीराम समर्थ. मागा हरिकथेचे लक्षण श्रुती केला होता प्रश्न. सावध होऊन विचक्षण परिसोताता. म्हणजे समर्थ म्हणतायत आपल्याला की मागे हरिकथेचे लक्षण काय असा प्रश्न श्रोत्यांनी केला होता, तरी जाणत्यांनी सावध होऊन त्याचे उत्तर आता ऐकावे. पहा, आपण दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 5वा हरिकथा लक्षण निश्चय नाम हा समास पाहत आहोत. या अखंड ध्यान नामाची स्थिती एका निस्पृहाच्या जीवनातून समजून घेताना त्याची भिक्षा पद्धती, काव्य प्रतिभा तसंच कीर्तनशैली यांचा आपण अभ्यास बघितलेला आहे. जगाच्या बंधनानं बांधला न जाणारा, दृश्य सुखानं बांधला न जाणारा निस्पृह उत्तम पुरुष रामदासी संप्रदायाचा प्राण आहे. समर्थ रामदासांपासून सुरू झालेली ही निस्पृहतेची धारा आजही समाज मनावर भक्तिरूपी सिंचन करत आहे. अशा निस्पृह रामदासीचे पैलू उलगडून दाखवताना समर्थ या समासात हरिकथेची तसंच ती हरिकथा करणाऱ्या हरिदासांची लक्षणं समजावीत आहेत. कीर्तन आणि हरिकथा लक्षण यांचा एकत्रित विचार केला असता मागच्या समासात आपण अभ्यासलेली बरीचशी लक्षणं याही समासामध्ये आढळून येतात. मग कीर्तन आणि हरिकथा यात फरक तो काय असावा आणि साधर्म्य ते कुठलं असावं, त्यासाठी आपल्याला 3ऱ्या दशकामधील कीर्तन भक्ती नाम या समासात डोकवावं लागेल. त्यावेळी समर्थांनी सांगितलेलं एक सूत्र होतं की सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. म्हणजे यातील सूत्राचा उलगडा कीर्तन आणि हरिकथा या लागोपाठच्या समासातून होतो. सगुणाची गोडी लावण्याचं महत्त्वाचं कार्य कीर्तन भक्तीतून होतं. असं कीर्तन हरिकथेचा मुख्य भाग होय. म्हणजेच हरिकथेचा परीघ कीर्तनाहून मोठा आहे. कीर्तन साधारणपणे साचेबद्ध असतं. सुरुवातीला भजन, पूर्वरंगाचा एखादा भाग, मग नामसकीर्तन, त्यानंतर उत्तरार्धात एखादं आख्यान व त्याद्वारे पूर्वरंगातील अभंगात मांडलेलं तत्त्व हे अधोरेखित करणं. या ढोबळक्रमानुसार बहुतेक जण कीर्तन करतात. हरिकथा याहून विस्तृत आहे किंवा ती याहूनही वेगळी असते आणि मोठी विशाल असते. शिवाय ती साचेबद्ध असेल असं नाही. भगवंताच्या एका अवताराच्या अथपासून इथीपर्यंतची ती कथा असते. रामायणातून प्रभू रामचंद्रांचं, भागवतातून प्रभू श्रीकृष्णांचं संपूर्ण चरित्र कथाकार हरिकथेच्या माध्यमातून श्रोत्यांसमोर कथन करत असतो. त्यात अधूनमधून भगवत नामाचं संकीर्तनही होत असतं. नाम संकीर्तन हरिकथेला खुलवत असतं. अशी हरिकथा कीर्तनापेक्षा वेगळी कशी ठरते, त्यातून श्रोत्यांना आणखीन काय मिळतं ते आपण पाहूया. ज्या देवतेची कथा सांगितली जात असते त्या देवतेच्या जीवनाशी आपलं नातं जोडण्याचं अनोखं काम हरिकथा करते. रामकथा ऐकताना राम हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे असं ऐकणाऱ्याला वाटत राहतं. रामावर झालेले संस्कार
त्याचं आदर्श असं मर्यादा पुरुषोत्तम स्वरूप आपल्यावर प्रभाव टाकत असतं. पहा, सद्गुरू म्हणतात की आपण भगवंताचं नाम कसं घेतो किंवा आपण भगवंताचं नाम घेतो, पण ते कसं? सावत्र आईनं मुलाला हाक मारावी तसं. कारण नामाची महती आपल्याला कळलेलीच नसते. ती आपल्याला उमगते फक्त हरिकथेतून. जीवनातील विविध प्रसंगात प्रभू रामांचं आचरण कसं होतं, प्रभू श्रीकृष्णांची मुत्सद्देगिरी कशी होती, आणि तसेच प्रसंग आपल्या जीवनात जर आले तर आपलं वर्तन कसं असायला हवं, तसंच आपली नेमकी कुठं चूक होत आहे, आपली मनोभूमिका कशी ठेवायची, या सर्व गोष्टी हरिकथेतील संदर्भानुसार आपल्याला कळू लागतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्या वागण्यानं प्रभू रामांना काय वाटेल, अशी साक्षीत्व भावना जागृत होणं आणि ती टिकणं आणि आपल्या वर्तनात सकारात्मक बदल होणं किंवा सकारात्मक बदल घडविणं हे हरिकथेचं फलित आहे. तात्पर्य म्हणजे हरिकथा आपल्या वैयक्तिक जीवनाशी संलग्न असते. त्यात ईश्वराच्या सगुण लीलांचं वर्णन तर असतंच, पण त्यामागची तत्त्व देखील हरिकथेतून सुलभरित्या समजाविता येतात. त्यामुळं समर्थांनी कीर्तन लक्षणनामा पाठोपाठ हरिकथा लक्षण निश्चय नामाचा समास रचलेला आहे. समर्थ सांगू लागतात, श्रीराम समर्थ, मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न, सावध होऊन विचक्षण परिसोत आता. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेने पावी जे पदवी रघुनाथ कृपेची. म्हणजे दासबोधाच्या, बघा समर्थ म्हणतायत की हरिकथा कशा प्रकारची करावी किंवा कोणत्या रीतीने करावी, तिच्यात रंग कसा भरावा की ज्या योगे रघुनाथाच्या कृपेला पात्र होता येते, ते आता आपण ऐकावे. हा दासबोधाच्या संपूर्ण अभ्यासात श्रोत्यांना मागे कधीतरी हरिकथेची लक्षणं कोणती असा वक्त्याला प्रश्न विचारला होता. तो बरोबर ध्यानात ठेवून त्याचं उत्तर वक्ता अर्थात समर्थ रामदास स्वामी या समासातून देत आहेत. एक वेळ आपण विसरू, पण सद्गुरू आपला प्रश्नही एकही प्रश्न अनुत्तीर्ण ठेवत नाहीत. हरिकथेची लक्षणं सावधपणे ऐका असं म्हणून समर्थ पुढं म्हणतात, हरिकथा कशी करायची, तिच्यात रंग कसे भरायचे, म्हणजे त्यामुळे रघुनाथांची कृपा आपल्याला संपादन करता येईल, ते सविस्तरपणे सांगतो. ते श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. भगवंताची कृपा संपादन करण्याशिवाय हरिकथेचं अन्य प्रयोजन असता कामा नये. ज्या हरिकथेत वक्ता व श्रोते दोन्हीही देहभान हरपून कथेत तल्लीन होतात, अशा कथेमध्ये भगवंत स्वतः रंग भरत असतो. त्याच्या कृपेनं उपस्थितांना तो अंतर्बाह्य भरून टाकतो. अवतार कार्यामध्ये लीला करून भगवंत सगुण देहानं केव्हाच निघून गेलेला असतो, पण त्या लीलांचं महत्त्व सध्या स्थितीला धरून सांगत असताना कथाकार जणू एक आरसाच श्रोत्यांसमोर धरत असतो आणि त्यात आपलं प्रतिबिंब पाहून भगवंत चकित होऊन जातो, आनंदून जातो. मग तो ती हरिकथा कृपा वर्षावात चिंब भिजवून टाकतो. त्यामुळं रघुनाथ कृपेची पदवी मिळविणं हा हरिकथेचा मूळ हेतू असला पाहिजे, असं समर्थ सांगतायत. मात्र आजकाल वेगवेगळ्या हेतूंनी हरिकथांचं आयोजन केलेलं जातं. शिवाय अशा कथा करणाऱ्यांच्या अपेक्षाही भलत्याच असतात. भरीच भर म्हणून
कुणाची हरिकथा चांगली होते अशी स्पर्धा किंवा ईर्ष्यासुद्धा बऱ्याच वेळाला पाहायला मिळते. त्यामुळं कथा सांगणारा हरिदास देखील एका विशिष्ट योग्यतेचा असायला हवा असं समर्थ सांगतात. समर्थ पुढे म्हणतात, सोने आणि परिमळे, युक्षदंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे, तरी ते अपूर्णवता. म्हणजे सोन्याला सुगंध आला आणि उसाला गोड मधुर किंवा रसाळ अशी फळे लागली तर जी अपूर्वता ठरते ती समज्ञानी ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्ते जनी, तरी हे ही अपूर्वता. म्हणजे रागाचे तालाचे उत्तम ज्ञान असणारा, सर्व कलांचे उत्तम ज्ञान असून जो ब्रह्मज्ञानी असूनही लोकांच्या मध्ये अत्यंत निराभिमानी असा वागतो तो कीर्तनकार अपूर्वच म्हणावा. पहा समर्थ काय म्हणतायत की सोन्याला जर सुवास लाभला किंवा उसाला मधुर फळं लागली तर किती बहार येईल, त्यांची किती अपूर्वाई वाटेल. तसंच हरिकथा मुळात उसासारखी रसाळ, त्याला नामसंकीर्तन रूपी मधुर फळं लागली तर मोठ्या अपूर्वाईचा अनुभव श्रोत्यांना येतो. त्याचप्रमाणे कथा करणारा हरिदासही उत्तम मिळाला तर हरिकथेला काही औरच रंग चढतो. उत्तम हरिदास म्हणजे कसा, मनानं विरक्त असलेला कथाकार मिळणं अवघड असतं. कारण बरेचसे हरिदास बिदागीसाठी, नावलौकिकासाठी कथा सांगत असतात. असे हरिदास कथा उत्तम सांगतीलही, श्रोत्यांना हसवतीलही, रडवतीलही, पण तो स्वतः विरक्त नसल्यामुळं त्याच्या हरिकथेत भगवंताची कृपा जाणवत नाही. त्यामुळं फक्त रघुनाथाची कृपा व्हावी या उद्देशानं हरिकथा करणारा निस्पृह विरक्त हरिदास लाभणं भाग्याचं म्हटलं पाहिजे. वैराग्यशील हरिदास ज्ञाता आणि प्रेमळ असला तर दुधात साखरच. कारण ज्ञान आणि प्रेम सहसा एकत्र आढळत नाही. केवळ शाब्दिक कसरती करत किंवा पोपटपंची करून कथा सांगणं म्हणजे हरिकथा नव्हे. कथेतील तत्त्व शोधून ते सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगणारा ज्ञानी हरिदास हवा. बरं, हे रुक्षतेनं सांगून उपयोग नाही. त्यात प्रेमाचा ओलावा असेल तर सामान्यांना ते तत्त्व चटकन कळू शकेल. शिवाय तत्त्वज्ञान मांडताना हरिदासानं स्वतः निर्गुणात हरवून जाता कामा नये. उलट सगुणांचं प्रेम त्याच्या वाणीतून, देहबोलीतून, अश्रुरूपात व्यक्त व्हायला हवं. विरक्त ज्ञाता प्रेमळ हरिदास जरूर व्युत्पन्न व वादशून्य असेल तर कपिला षष्टीचा योगच म्हणावा लागेल. विद्वान म्हटलं की त्याच्या जोडीला वाद येतोच, पण वादशून्य असा विद्वान हरिदास मिळाला तर हरिकथेला इतका रंग चढतो की बस. आणि या साऱ्यांवर कळस म्हणजे रागज्ञानी ताळज्ञानी, सकळ काळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्ते जनी, तरी हे ही अपूर्वता. म्हणजे रागाचे, ज्याच्या मनामध्ये जराही कोणाबद्दल मत्सर नाही, जो सज्जनांना अत्यंत प्रिय आहे, जो चतुरस्थ असून अंतर्यामी ब्रह्मनिष्ठ आहे, असा कीर्तनकार उत्तम होय. पहा समर्थ म्हणतायत की हरिदासाकडं संगीतातील रागाचं तालाचं ज्ञान आहे. तो ब्रह्मज्ञानीही आहे आणि इतकं असूनही तो निराभिमानी आहे. असा सर्व गुणसंपन्न हरिदास लाभण्यासाठी भगवंताची कृपाच व्हायला हवी. असा हरिदास संतांना प्रिय नसेल तर नवलच. तो समाजात कोणती परमार्थिक क्रांती घडवून आणू शकतो याचं समर्थांनी केलेलं वर्णन
आपण पुढे पाहणार आहोत. विरक्त ज्ञाता, प्रेमळ, व्युत्पन्न, वादरहित, संगीताचा जाणकार, ब्रह्मज्ञानी, निराभिमानी अशा गुणसंपन्न हरिदासाकडून हरिकथा ऐकण्याचा योग किती अपूर्वाईचा असतो किंवा किती अपूर्वाईचा असू शकतो याचं समर्थांनी केलेलं भावपूर्ण विश्लेषण आपण मागच्या समासामध्ये पाहिलेलंच आहे. हरिदासाकडं आणखीन कोणते विशेष गुण असायला हवेत ते आपण बघूया. छोटा मोठा धंदा करणाऱ्या व्यावसायिकाला किमान आकडेमोड आणि धंद्यातील खचाखोडा माहीत असणं गरजेचं असतं, अन्यथा त्याचा धंदा तोट्यात जायला वेळ लागत नाही. त्याचप्रमाणे हरिकथा करणं हा व्यवसाय जरी नसला तरी कथा सांगणाऱ्यांकडं काही गुणविशेष असणं गरजेचं असतं. आजकाल बरेच जण हरिदास बनवून कथा सांगण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रयत्नांचं कौतुकच आहे, पण हरिकथा ज्या नारदांच्या गादीवरून केली जाते त्या गादीचं पावित्र्य राखणं, त्याबरोबरचे नियम पाळणं हे प्रत्येक हरिदासाचं आद्य कर्तव्य आहे. हे नीट समजून घेतलं तर हरिकथेला योग्य न्याय दिल्यासारखं होईल आणि स्वतःचा उत्कर्ष साधल्याचं समाधानही मिळेल. म्हणूनच समर्थांनी हरिकथा आणि हरिदासाची लक्षणं समजावून द्यायला सुरुवात केलेली आहे. समर्थ सांगत असलेले हे गुण निस्पृह हरिदासाला बाह्यांगानं दाखविण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण त्याची निरासक्त वृत्ती व त्यातून आलेले सद्गुण त्याच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त होतच असतात. त्याचे हे गुण समाजासाठी आदर्श असतात. लोकांनी अशा निस्पृह हरिदासाचे उत्तम गुण अंगीकारण्यासाठी विशेष परिश्रम द्यायला हवेत. कीर्तन हरिकथा करणाऱ्याने हे गुणविशेष कटाक्षानं अंगीकारूनच त्याची कला भगवंत चरणी सादर करावी असा समर्थांचा आग्रह आहे. समर्थ हरिदासाच्या ज्या विशेष गुणांबद्दल सांगत आहेत त्यापैकी सर्वात प्रधान गुण म्हणजे श्रद्धा. श्रद्धेशिवाय हरिकथा करणं अवघड आहे. भगवंताला आपण या सामान्य डोळ्यांनी पाहू शकत नाही, स्पर्शानं त्याला जाणता येत नाही, कानांनी त्याचा कानोसा घेता येत नाही, पण तो आहे, अगदी सगळीकडे आहे हे निश्चित. त्याच्या अस्तित्वाबद्दलची खात्री म्हणूनच किंवा त्याच्या अस्तित्वाबद्दलची खात्री म्हणजेच श्रद्धा. श्रद्धा हरिदासाच्या कथेचा खरं तर प्राण असते. श्रद्धेला दोन अंग आहेत, एक म्हणजे अंधश्रद्धेचं आणि दुसरं म्हणजे अश्रद्धेचं. हरिदासानं स्वतःच्या श्रद्धेला अंधश्रद्धेकडं किंवा अश्रद्धेकडं झुकू देता कामा नये. बऱ्याचदा असं होतं की श्रद्धेचा हात धरून अंधश्रद्धा कथेमध्ये कधी प्रवेश करते तेच कळत नाही. त्यामुळं चुकीच्या कल्पनांना खतपाणी मिळण्याची शक्यता बळावते. श्रद्धा ही एक स्थिती आहे, त्यात कुठलीही अपेक्षा नसते. भगवंत आहे हे निश्चित, ही झाली श्रद्धा. पण भगवंतानं त्याच्या अस्तित्वाची काहीतरी खूण दाखवायला हवी अशी अपेक्षा निर्माण झाली की श्रद्धा अंधश्रद्धेकडे झुकू लागते, भगवंतापासून आपल्याला दूर नेऊ लागते. तेव्हा हरिदासानं त्याची कथा अंधश्रद्धेच्या दावणीला बांधू नये. आता अश्रद्धा म्हणजे काय ते आपण बघूया. सामान्य मनुष्यबुद्धी तर्काच्या जोरावर परमार्थाची, भगवंताची परीक्षा करू पाहतो, पण बुद्धी किंवा तर्क यांना तर भगवंताच्या प्रांतात मुळीच प्रवेश नाही. शाळेत प्रवेश मिळाला तर तिथलं शिक्षण घेता येतं, पण प्रवेशच मिळाला नाही तर तिथं काय चालतं हे जसं कळणार नाही, तसंच
बुद्धीला किंवा तर्काला परमतत्वाच्या क्षेत्रात प्रवेशच नसल्यामुळं त्याविषयीच्या भूमिकेचं नेमकं आकलनच होत नाही. निश्चय करण्याचं काम बुद्धीचं आहे. श्रद्धा जेव्हा निश्चयात्मक होते तेव्हा ती निष्ठेत परिवर्तित होते. पण तसं नाही घडलं तर वावटळीनं कचरा उडून न्यावा तसं श्रद्धा उडून जाते आणि जीवनातील अंधश्रद्धेचं वावटळ किंवा वाळवंट पसरतं. त्यामुळं श्रद्धेला जरासाही धक्का लागता कामा नये, कारण ती अतिशय नाजूक बाब आहे. त्यामुळं श्रद्धेला या ना त्या मार्गानं वारंवार तपासावं आणि ती वृद्धिगत कशी होईल ते पाहावं. नाहीतर समर्थ म्हणतात, जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, जेथे वंशी जे देवादी देवे, सामर्थ्यरूपे म्हणजे जयंती, पुण्यतिथी इत्यादी पूर्व काळांमध्ये तसेच अपूर्व अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सामर्थ्य रूपाने देवादिदेवांचे अस्तित्व असतेच असते. तया तीर्थाते जे न मानिती, शब्दज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती जोडेल कायचा. म्हणजे जो अशा तीर्थांना मानत नाही, शब्दज्ञानाने मिथ्या म्हणतात, अशा पामरांना भगवंताची प्राप्ती कशी होईल. बघा, समर्थ म्हणतायत की देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी यासारख्या उत्सवांमधून त्या त्या क्षेत्री वास करत असलेल्या आराध्य देवतेचं किंवा सत्पुरुषाचं अस्तित्व, त्यांचं सामर्थ्य विशेषत्वानं प्रगटत असतं. मात्र अश्रद्धेय मनुष्य ते मानायला तयार होत नाही. भगवंत नाही असं वाटणं म्हणजे विसंवाद आहे आणि भगवंत तर संवादी आहे. ज्याची श्रद्धा जितकी बलवत्तर, भाव जितका दृढ, तितका भगवंत त्याच्या निकट असतो. तीर्थक्षेत्री देवतेचा वास नाही, सत्पुरुषांच्या समाधीस्थळी त्यांची सत्ता नाही असं म्हटलं तर ती अश्रद्धा ठरेल. आणि श्रद्धेच्या अभावामुळं भगवंताची प्राप्ती होणार नाही, कारण अश्रद्धेय लोकांच्या मनात भगवंताबद्दल प्रेम निर्माण होणं अवघडच असतं. एक संत त्यांच्या प्रवचनामध्ये नेहमी एक उदाहरण देतात. एकानं त्यांना विचारलं, देव जर सर्वत्र भरून उरलाय तर मग मंदिरात कशासाठी जायचं. त्यावर ते संत उत्तरतात की हवा जर सर्वत्र भरून आहे, मग गाडीच्या टायरमध्ये हवा भरून घेण्यासाठी हवा भरण्याच्या दुकानात का बरं जावं लागतं. तिथं एअर कॉम्प्रेसरनं म्हणजे उच्च दाबानं हवा टायरमध्ये भरली जाते. तसंच मंदिरामध्ये, तीर्थक्षेत्री, सत्पुरुषांच्या समाधीस्थळी होणाऱ्या जयंती पुण्यतिथीच्या उत्सवांमध्ये भगवंताची अस्तित्व जाणीव प्राबल्यानं अधिक प्रभावानं प्रगटत असते. अशा उत्प्रफुल्ल वातावरणामध्ये गेल्यानं आपली आत्मिक उन्नती साधते, मन समाधान पावतं. त्यामुळं सश्रद्ध अंतःकरणानं अशा उत्सवांमध्ये सामील व्हावं, जेणेकरून भगवंत प्राप्ती करण्याच्या दिशेनं आपलं मार्गक्रमण होऊन जीवनाचं कल्याण होऊ शकेल. त्यामुळं हरिदासांकडं अतूट अशी श्रद्धा असायला हवी. भगवंत हरिकथा ऐकतोय अशी त्याची भावना असायला हवी. श्रद्धा नसेल तर मनुष्य बुद्धी किंवा तर्काच्या आधारे परमार्थात प्रवेश करू पाहतो आणि इथंच मोठी फसगत होते. बुद्धी तर्काला ना सगुण कळतं ना निर्गुण. तर्कवादी मनुष्याला देव देहधारी वाटतो. तो विचार करतो, अरे हा देहधारी देव माझ्यासारखाच मर्त्य आहे, असार आहे. तोही एके दिवशी
इहलोक सोडून निघून जाणार या विचारानं तो सगुण मानत नाही. बुद्धी किंवा तर्क निर्गुणात प्रवेशच करू शकत नाहीत. त्यामुळं निर्गुण तत्वाचं आकलनही त्याला होत नाही. समर्थ पुढे सांगतायत, निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने ओस केले. म्हणजे निर्गुणाचे अनुभवजन्य निसंदेह ज्ञान नाही, केवळ शाब्दिक ब्रह्मज्ञानामुळे सगुणावर श्रद्धा नाही. याप्रमाणे अभिमानामुळे ना निर्गुणाची प्राप्ती ना सगुणाची प्राप्ती अशी स्थिती होऊन दोन्ही दृष्ट्या ते वाया जातात. बघा, संशयामुळं संशयवृत्तीमुळे निर्गुण कळत नाही आणि ब्रह्मस्वरूप शब्द ज्ञानानं कळालेलं असल्यामुळं सगुण खरं वाटत नाही. अशा रीतीनं अभिमानामुळं श्रद्धेच्या अभावानं मनुष्य दोन्ही बाजूंनी पुरता नागविला जातो आणि त्याची तेलही गेले आणि तूपही गेले, हाती राहिले फक्त धुपाटणे अशी अवस्था होऊन जाते. म्हणून हरिदासानं सगुणाचा आधार घ्यावा असं समर्थ सांगतात. हरिकथा करताना समोर भगवंताची मूर्ती किंवा फोटो तस्वीर असेल तर प्रत्यक्ष भगवंतच हरिकथा ऐकतोय अशा श्रद्धेनं कथा करावी. श्रद्धा जेव्हा घनीभूत होऊ लागते तेव्हा ती निष्ठेमध्ये बदलते आणि भगवंताविषयी मनात प्रेम दाटून येऊ लागतं. पण बऱ्याच वेळा होतं काय की एखाद्या देवतेवरील किंवा तीर्थक्षेत्रावरील श्रद्धा उडून ती दुसऱ्या देवतेवर किंवा दुसऱ्या तीर्थक्षेत्रावर बसते. एक गुरु सोडून आपण दुसऱ्या गुरुचा पाईक होतो. श्रद्धा म्हणजे जणू एखादी विक्रीयोग्य वस्तूच. तराजूनं वस्तूंचं मोजमाप करावं तसं श्रद्धेचंही मोजमाप केलं जातं. एका पारड्यात श्रद्धा, दुसऱ्यात आपल्या इच्छा. जिथं इच्छा पुऱ्या होतात तिथं आपली श्रद्धा बसते. जेव्हा मनाविरुद्ध घडतं, इच्छा पुऱ्या होत नाहीत, तेव्हा श्रद्धा ढिली पडू लागते. प्रपंचात घडणाऱ्या घडामोडींच्या आधारे जोपर्यंत आपण श्रद्धेची किंमत करतो तोपर्यंत आपल्या हृदयात भगवंताविषयी प्रेम निर्माणच होणार नाही. प्रेम जितकं अपेक्षारहित तितकं ते अधिक घनीभूत असतं, निर्मळ असतं. जिथं अपेक्षा असतात तिथं प्रेमाचा नुसता बाजार होऊन जातो. त्यामध्ये कृत्रिमता येते. हे तर आपल्याला नित्य अनुभवाचं आहे. भगवंत देखील निरपेक्ष अशा प्रेमाचा भुकेला आहे किंवा निरपेक्ष असा प्रेमाचा तो भुकेला असतो. जो त्याच्यावर असं प्रेम करतो त्याच्या मागपुढं तो घोटाळत राहतो. आणि गंमत अशी की निरपेक्ष प्रेम करणाऱ्याला भगवंताखेरीज अन्य काहीच नको असतं. समर्थांना असा भगवंताच्या प्रेमात अखंड बुडालेला हरिदास हवा आहे. असा हरिदास केवळ भगवंताप्रती असलेल्या प्रेमाखातर सगुण भजन करण्यासाठी, हरिकथा सांगण्यासाठी उभा राहतो. बघा, जेव्हा अंतरंगामध्ये प्रेम गच्च भरलेलं असतं तेव्हा ते एका विशिष्ट अनाहत नादातून, तालातून, लयीतून, गुणगुणण्यातून व्यक्त होतं. प्रत्येकाच्या हृदयाची तार छेडली जावी आणि त्यानं असं प्रेम गायन करावं असं संतांना वाटत असतं. गायन हा प्रेमाचा व्यक्त आविष्कारच. त्याला ताल वाद्यांची जोड पाहिजेच असं नाही. अंतर्नादात मशगूल असलेला प्रत्येक जीव हरिदासच असतो. अशा हरिदासानं कथा कशी करावी याविषयीचं मार्गदर्शन करताना समर्थ पुढे सांगू लागतायत की पुढे असता सगुणमूर्ती निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून छेदिती तेची पडत मूर्ख. म्हणजे
जे कीर्तनकार सगुणमूर्ती पुढे असताना कथेमध्ये निर्गुणाचे प्रतिपादन करून सगुणांचे खंडन करतात ते पडत मूर्ख जाणावेत. ऐसी न कीजे हरिकथा अंतर पडे उभये पंथा परीस लक्षणे आता हरिकथेची. म्हणून अशा प्रकारे हरिकथा करू नये, कारण सगुण निर्गुण यापैकी कुठलेच त्या योगे साध्य होत नाही. आता उत्तम हरिकथेची लक्षणे श्रोत्यांनी ऐकावीत. सगुण मूर्तीपुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नानाध्याये वर्णावे, प्रताप कीर्तीचे. म्हणजे सगुण मूर्तीपुढे भक्तिभावाने करुण रस प्रदान भावपूर्ण कीर्तन करावे. कीर्तनामध्ये भगवंताच्या विविध रूपांच्या ध्यानाचे, त्याच्या प्रतापाचे, कीर्तीचे वर्णन करावे. ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा ओढवे, सर्वांतरी हेलावे, प्रेमसुख. म्हणजे अशा प्रकारे भगवंताचे गुणवर्णन केल्यामुळं स्वाभाविकच कथेमध्ये अधिकाधिक रस उत्पन्न होऊन सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंतासंबंधी प्रेम सुख उचंबळून येत असतं. बघा, समर्थ आपल्याला काय सांगतायत की मोठ्या श्रद्धेनं आणि अतीव प्रेमानं भगवंताच्या सगुण मूर्तीपुढं कीर्तन करावं. भगवंताचे नाना प्रताप सांगून त्याला मनोभावे आळवावं. अशा गायनयुक्त रसाळ हरिकथेनं श्रोत्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम उचंबळून येतं. लाज न बाळगता, धनाची अपेक्षा न करता हरिदासानं नामस कीर्तनात देहभान हरपून जावं. हरिकथेतून श्रोत्यांच्या मनात ईश्वराविषयी आवड उत्पन्न करावी. श्रद्धायुक्त अंतकरणातून आलेलं प्रेम हे कधीच अविवेकी असू शकत नाही. अनाठाई किंवा आसक्तीतून आलेल्या प्रेमानं लोक किती टोकाची भूमिका घेतात हे आजकाल घडणाऱ्या कित्येक घटनांमधून आपल्याला दिसून येतं. तो अविवेक आहे. भगवंताचं प्रेम विवेक देऊन जातो. तो जीवनाला योग्य वळण देतो. असा विवेक निर्माण करणं हे हरिदासाच्या कथेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. याविषयी आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. चराचरामध्ये भगवंत म्हणजे चराचरात भरून असलेल्या भगवंताला चैतन्य रूपात प्रगटवणारी अढळ श्रद्धा आणि ईश्वराविषयी मनामध्ये निरपेक्ष, निरअतिशय असं प्रेम हे हरिदासाचे दोन लक्षण गुण आपण मागच्या भागामध्ये अभ्यासलेले आहेत. त्या पाठोपाठ समर्थ हरिदासाकडं असलेल्या आणखीन एका अप्रतिम गुणाची चर्चा करत आहेत आणि तो गुण म्हणजे विवेक. विवेकाची भूमिका सखोलपणे समजावून देताना समर्थांनी इथं 6 सूत्र दिलेली आहेत. त्या आधारे हरिदासानं कथेचा रसभंग न करता श्रोत्यांचं थोडं मनोरंजन करत, त्यांच्या हृदयाला हात घालत, त्यांना भगवंत सन्मुख करत असताना विवेकाची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते याचं सखोल चिंतन समर्थांनी विविध टप्प्यांमध्ये केलेलं आहे. अविवेकानं श्रोत्यांच्या वेळेचा अपव्यय तर होतोच, शिवाय त्यांच्यातील जे साधक सिद्धावस्थेच्या दिशेनं सरकू लागलेले आहेत त्यांच्या अंतःकरणाला शांतता, समाधानही लाभत नाही. त्यामुळं हरिदासानं व्यास गादीची मर्यादा सांभाळत विवेकानं हरिकथा करावी असा आग्रह समर्थ धरत आहेत. समर्थ पुढे सांगतात, कथा रचायची खून, सगुनी नानावे निर्गुण, न बोलावे दोषगुण. पुढीलांचे कथा म्हणजे उत्तम कथा करायची असेल तर सगुणांच्या कथेत मध्येच निर्गुणांचे प्रतिपादन करू नये. तसेच पुढे बसलेल्या श्रोत्यांच्या
गुणदोषांचे वर्णन कधीही करू नये. देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्त्व, सगुणी ठेवून या भाव हरिकथा करावी. म्हणजे सगुणांच्या ठिकाणी भाव ठेवून देवाच्या वैभवाचे आणि महात्म्याचे नाना प्रकारे वर्णन हरिकथेमध्ये करावे. लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी. म्हणजे लोकांची लाज भीड न धरता आणि द्रव्यांची अपेक्षा न करता कीर्तनाची नित्य नवी आवड धरावी. नित्य नवीन आख्याने रंगवावी. नम्र होऊन राजांगणी, निशंक जावे लोटांगणी, करताळिका नृत्यवाणी, नामघोषे गरजावे. म्हणजे नम्रतेने देवळातील सभामंडपात निशंकपणे देवांपुढे लोटांगण घालावे. हातांनी टाळी वाजवत आणि मुखाने नामघोष करीत नाचावे. एकांची कीर्ती एकांपुढे, वर्तिता साहित्य न पडे, म्हणून या निवाडे जेथील तेथे. म्हणजे ज्या देवांपुढे कीर्तन करायचे असेल त्याच देवांचे चरित्र कीर्ती यांचे वर्णन कीर्तनात करावे. त्या ठिकाणी दुसऱ्या देवांची कीर्ती गाऊ नये. जे जेथे योग्य असेल त्याचीच निवड करावी. पहा, समर्थ म्हणतायत की समजा एखाद्यानं उत्तुंग यश संपादन केलं आहे आणि त्याच्या सत्कार समारंभामध्ये त्याचं गुणगान न करता जर आपण आपल्याविषयी किंवा दुसऱ्याच कोणाबद्दल जर बोलू लागलो तर सगळ्यांचाच हिरमोड होतो ना. तसंच काहीसं हरिकथेबाबत सुद्धाही होत असतं किंवा हरिकथेबाबत घडतं. ज्या देवतेच्या मूर्तीसमोर किंवा संतांच्या समाधीस्थळी हरिकथा करायची त्याचीच कीर्ती त्याचेच प्रताप हरिकथेमध्ये वर्णन करावेत. दुसऱ्या देवतेंची किंवा संतांची कथा सांगून लागल्यास रसभंग होण्याची शक्यता असते. ज्या देवतेसमोर किंवा सत्पुरुषांच्या समाधीस्थळी हरिकथा चालली आहे तिथल्या उपासनेमुळं त्या देवतेचं किंवा संतांचं अस्तित्व स्पंदन रूपात हरिदासाला चेतना देत असतं. इलेक्ट्रिक वायर जर उलटसुलट जोडल्या तर वीज प्रवाह सुरळीत होत नाही, त्यामुळं विजेवरील उपकरणं चालत नाहीत. तसंच हरिदासानं जर इतर देवतेंची कथा निरूपणास घेतली तर तिचं सगुण रूप सहजपणे प्रगटण्यास अडथळा निर्माण होऊन हरिकथेचा रसभंग होऊ शकतो. म्हणूनच समर्थ सांगतायत की ज्याची जयंती पुण्यतिथी साजरी करायची असते किंवा ज्या देवतेसमोर हरिकथा चालली आहे त्या देवतेचंच गुणगान हरिकथेतून करण्याचा विवेक हरिदासाकडं असायला हवा. विवेकाचं दुसरं सूत्र विशद करताना समर्थ पुढे म्हणतात, मूर्ती नसता सगुण, श्रवणी बैसले साधूजन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. म्हणजे समजा जर कीर्तन करताना समोर सगुण मूर्ती नसेल आणि श्रवणाला अधिकारी श्रोते असे साधू सज्जन बसलेले असतील तर अद्वैताचे निरूपण अवश्य करावे. पहा, हरिकथा करताना समोर देवतेची सगुण मूर्ती नाही, पण परमार्थामध्ये विशिष्ट टप्पा गाठलेली साधू संत विद्वान अशी मंडळी श्रोत्यांमध्ये बसलेली आहेत. ते ज्ञानी असल्यामुळं त्यांची वैचारिक बैठक पक्की असते. कान चांगलं काहीतरी ऐकण्यासाठी आतुर असतात. अशा वेळी हरिदासानं अद्वैत तत्त्वाचं प्रतिपादन करणं आवश्यक ठरतं. साधू सज्जनांच्या मेळाव्यात हरिदास जर वरवरची सगुण कथा सांगू लागला तर ज्ञानी श्रोते हरिदासाची पातळी लगेच ओळखतात. समर्थांनी पहिल्या दशकात श्रोते श्रवणामध्ये असं म्हटलंय ना की जे नाना अर्थाभृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, नैच्छय पुरुष. म्हणजे श्रोते मोठे चतुर असतात, वक्त्याचे वक्ते असतात. त्यामुळं हरिदासानं श्रोत्यांचा अधिकार जाणून
विद्वानांसमोर अद्वैत निरूपण करावं. चिंतनशील विचारांच्या आधारे परमार्थामध्ये खोल उतरावं असं समर्थांना वाटतं. त्यासाठी चिंतनाची अत्यंतिक गरज असते. हरिदासानं अद्वैत तत्त्वज्ञान स्वानुभूतीनं जाणलेलं असलं पाहिजे, तरच तो साधू संतांचं मन गुंगून जाईल. अशी अद्वैताला धरून असणारी पण तितकीच भावपूर्ण हरिकथा करू शकेल. विचार उसने घेऊन इकडचं तिकडचं बोलून वेळ मारून नेता येईल, पण समोरच्याच्या चाणाक्ष श्रोत्याला जर आतून हलवायचं असेल तर सूक्ष्म चिंतनावर आधारलेलं अद्वैत निरूपणच हरिदासानं करणं समर्थांना अपेक्षित आहे. समर्थ मांडत असलेली ही विवेकी भूमिका हरिदासानं पक्की ध्यानात ठेवली तर समोर श्रोतू वर्ग कोणताही जरी असला तरी हरिकथेचा विसर होणार नाही, हे नक्की. प्रत्येक वेळी विद्वानजन कथेसाठी उपस्थित असतीलच असं नाही. साधनाभ्यासात खोट नको म्हणून काहीजण तर साधन करत असल्यामुळं हरिकथा ऐकण्याची काय गरज, अशा अहंतेपोटी कित्येक जण कथा कीर्तनांना येत नाहीत. श्रवण भक्तीला अवेरून ते स्वतःचंच नुकसान करून घेत असतात. हा भाग वेगळा आहे. असो, त्यामुळं कित्येकदा हरिकथेसाठी सामान्य प्रापंचिक मंडळीच मोठ्या संख्येनं येताना दिसतात. पण अशा लोकांतही काही जण ज्ञानी निराभिमानी असू शकतात. अंतरंगातून ते साधनेत रत असतात, पण हरिदासाची कथाही ते मन लावून ऐकत असतात, त्यातून आनंद लुटत असतात. अशा प्रसंगी हरिदासानं कथेतून काय सांगावं याचं मार्गदर्शन करताना समर्थ म्हणतात, नाही मूर्ती नाही सज्जन, श्रवणी बैसले भाविक जन, तरी करावे कीर्तन प्रास्ताविक वैराग्य. म्हणजे समोर सगुण मूर्ती नसेल, अधिकारी साधू सज्जन श्रोते नसतील आणि सर्वसाधारण भाविक लोक श्रवणासाठी बसलेले असतील तर परमार्थाची प्रस्तावनात जणू असे जे वैराग्य त्यांचे महत्त्व कीर्तनात वर्णन करावे. पहा, समर्थ म्हणतायत की समोर श्रोते म्हणून सगुण मूर्ती किंवा सज्जनांऐवजी सामान्य भाविकजन असतील तर त्यांच्यासमोर हरिदासानं सगुण कथेच्या आधारे अनुताप वैराग्य यांचं प्रतिपादन करावं. अद्वैत निरूपण कदाचित सामान्यांना लवकर पचनी पडणार नाही, त्यांच्या बुद्धीला ते पेलवणार नाही. त्यांना वैराग्य म्हणजे काय हे नीट समजलेलं नसतं. प्रपंच घरदार सोडून संन्यास घेणं म्हणजे वैराग्य, अशी त्यांनी चुकीची समजूत करून घेतलेली असते. तेव्हा वैराग्य म्हणजे नेमकं काय हे सोप्या शब्दात हरिदासांना सामान्य जनांना समजावून द्यावं. सद्गुरू म्हणायचे, भगवंतानं आपल्याला ज्या स्थितीत ठेवलंय त्यात समाधान राखणं याचं नाव वैराग्य. किती साधी आणि सुलभ व्याख्या आहे ही. त्यातून प्रापंचिकांना वाटत असलेली वैराग्य या शब्दाची भीती, त्याचा जडपणाच पुरता निघून जातो. आहे त्या स्थितीत आनंदी राहणं, भगवंताच्या इच्छेत स्वतःची इच्छा मिसळून समाधानी राहणं, या पलीकडं दुसरं वैराग्य नाही, अशी सद्गुरूंची साधीशी भूमिका होती. तीच वैराग्याची भूमिका हरिदासानं पुढं न्यावी, हा विवेकाचा तिसरा टप्पा होय. चौथ्या टप्प्यावर समर्थ 9 रसांचा उल्लेख करतात. हरिकथेत शृंगार, वीर, करुण, हास्य, अद्भुत, भयानक, विभत्स, रौद्र, शांत हे 9 रस अवश्य असावेत. त्याशिवाय हरिकथेला रंग चढत नाही, कथेमध्ये मनुष्यमन आकृष्ट होत नाही. मात्र असं असलं तरी इथं हरिदासानं विवेक बाळगून शृंगार रसाला कमीत कमी जागा द्यावी, नाहीतर तो टाळावाच, असं सुचवताना समर्थ पुढे सांगतात, शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक,
स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की. म्हणजे समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत बघा की कथेमध्ये स्त्री सौंदर्याच्या वर्णनाचा भाग वर्ज करावा, कारण तसं न केल्यास श्रोत्यांच्या मनामध्ये काम वासनेचं प्राबल्य वाढून त्यांचा संयम सुटू शकतो. ईश्वराच्या ध्यानाऐवजी ते स्त्रीचंच ध्यान करतील आणि भगवंतापासून विन्मुख होतील. त्यामुळं प्रपंचकांना भगवंत सन्मुख करण्यासाठी हरिदासानं त्यांच्या कथेमध्ये स्त्री देह, तिचे हावभाव, तिचं सौंदर्य यांना थारा देऊच नये. समजा बोलण्याच्या ओघात चुकून भलतेच शब्द गेले व त्यामुळं कीर्तनाचा बेरंग होतोय असं वाटलं तर लागलीच भगवंताच्या नामघोषानं आसमंत दुमदुमून टाकावा, म्हणजे कथेचा भंगलेला रंग पुन्हा प्राप्त होतो. भगवंताचं प्रेम त्या कथेला पुन्हा चैतन्य प्राप्त करून देतं. हरिदासाच्या विवेकीपणेचा 5वा पैलू म्हणजे तो स्वतः उत्तम साधक असला पाहिजे. पोपटपंची करून किंवा संतांनीच दिलेले दाखले वारंवार सांगून एक वेळ कथा रंगवता येईलही, पण त्या कथेला तसा दर्जा राहत नाही. हरिदास जर उत्तम साधक असेल तर त्याच्या शब्दांना एक विशिष्ट असं वजन प्राप्त होतं. त्याची साधना त्याच्या वाणीतून प्रकटत असते. अन्यथा उत्तम श्रोता हे केवळ शब्दांचे खेळ चालले आहेत हे पटकन ओळखतो. त्यामुळं व्यास गादीवरून हरिदासाला जे प्रतिपादित करायचं आहे, मग ते विवेक वैराग्य असेल, अद्वैत तत्त्वज्ञान असेल, सगुणोपासना असेल, भजन पूजन असेल किंवा साधन असेल, ते हरिदासानं परिपूर्णतेनं स्वतःच्या जीवनात उतरविलं पाहिजे किंवा त्यानं स्वतःच्या जीवनामध्ये उतरवायला हवं. तो प्रथम सद्गुरुनिष्ठ, साधननिष्ठ असायला हवा आणि मगच त्यानं हरिकथा करावी. हा विवेक हरिदासाकडं असायला हवा. म्हणूनच समर्थ पुढे सांगतात, 56 भाषा नाना कळा, कंठ माधुर्य कोकिळा, परितो भक्ती मार्ग वेगळा, भक्त जाणती. म्हणजे पहा, या ठिकाणी समर्थ आपल्याला 6वा टप्पा सांगत आहेत. संगीतामुळं मनुष्याचं भावविश्व उकलायला मदत होते. जोपर्यंत भाव उमलत नाही तोपर्यंत हरिकथा अंतरंगात उतरत नाही. म्हणून कथेला संगीताची साथ असायला हवी, पण ती मर्यादित स्वरूपामध्ये. कित्येक कीर्तनकार हरिदास संगीताचे उत्तम जाणकार असतात. संगीतातील दिग्गजांकडं त्यांनी तालीम घेतलेली असू शकते. कथा कीर्तनावेळी एखादा दुसरा आलाप किंवा रागदारी सादर करणं समजू शकतं, पण हरिकथा ही अध्यात्मसभा आहे, मैफिल नव्हे याचं भान ठेवणं हा हरिदासाचा विवेक होय. सांडून देव सर्वज्ञ, नादांमध्ये व्हावे मग्न, ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले. म्हणजे पहा, कथेला खुमारी यावी इथपर्यंत संगीताचा वापर करून श्रोत्यांना भगवत भक्तीकडं वळविण्याचं मुख्य काम हरिकथेतून साधणं याची जबाबदारी हरिदासावर येऊन पडते. संगीतामध्ये गुंतल्यामुळं किंवा स्वरांच्या पाठीमागं गेल्यानं श्रोते भगवंतापासून अंतरतात, म्हणजे दूर जातात. म्हणून हरिदासानं सतत विवेकाची कास धरूनच हरिकथा करावी असं समर्थांचं ठाम मत आहे. हरिदासानं कथा करताना विवेक सांभाळण्याचं समर्थांनी केलेलं आग्रही प्रतिपादन आपण मागच्या भागात बघितलेलं आहे. त्यासाठी समर्थांनी दिलेली 6 सूत्रही आपण अभ्यासलेली आहेत. हरिदासाची लक्षणं सांगून झाल्यावर समर्थ आता आपल्याला हरिदास या शब्दाची खरी ओळख सांगणार आहेत. हरिदास म्हणजे भगवंताची कथा सांगणारा वक्ता असंच आपण समजतो. मात्र तो केवळ वक्ताच नव्हे,
तर श्रोताही असतो. अशा थोड्याशा व्यापक भूमिकेतून समर्थ हरिदासाची ओळख करून देत आहेत. हरिदासाला ओळखण्याच्या 5 महत्त्वाच्या खुणा समर्थ या समासाच्या अंतिम टप्प्यामध्ये सांगत आहेत. समर्थ सांगू लागतात, हरिदास म्हणजे हरीचा, भगवंताचा दास. हा झाला सरळ अर्थ, पण या अर्थात श्रोता, वक्ता अशा दोन्ही भूमिका जाणवत नाहीत. हरिदास हरिभक्ती पारायण, कीर्तनकार किंवा इतर तत्सम उपाधी लावून आपण त्याला वक्त्याच्या भूमिकेतून पाहत असतो. मात्र हरिदास हे एक तत्त्व आहे, आंतरिक स्थिती आहे, असं समर्थांना सांगायचं आहे. हरिदास कोणाला म्हणायचं, असं समर्थ आता पुढे सांगतायत की जयास हरिकथेची गोडी, उठे नीच नवी आवडी, तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची. म्हणजे ज्याला हरिकथेची अत्यंतिक गोडी आहे, ज्याला हरिकथा वारंवार सांगावीशी ऐकावीशी वाटते, कथा ऐकण्याची ज्याची आवड दिवसागणिक वाढत जाते, तो हरिदास होय. पुराणातील कथा किंवा भगवंताच्या अवतार लीला पुन्हा पुन्हा काय ऐकायच्या, असा प्रश्न येऊ शकतो. मोरोपंतांनी संपूर्ण रामायण केवळ एका आर्येतून संक्षिप्तपणे सांगून ठेवलंय, तर आजच्या काळातील मुरारी बापू दररोज 4 तास असे 9 दिवस रामकथा सांगतात व एवढं झाल्यावरही मंगलाचरणही सगळं सांगून झालेलं नाही असं विनयानं सांगतात. म्हणजे हरिकथा ही संक्षिप्त असू शकते, तशी ती विस्तृत देखील असू शकते. कथा ऐकण्यामध्ये आपल्याला जितकी जास्त आवड असेल तितका नवनवीन रस, नित्य नवा आनंद त्यातून मिळू लागतो. जो ती गोडी चाखतो त्यालाच हरिकथा श्रवणाचं महत्त्व कळू शकतं. म्हणून समर्थ सांगतायत की ज्याचं मन हरिकथेकडं वारंवार आकृष्ट होतं, त्याविषयी अवीट प्रेम निर्माण होतं, त्यानं भगवंताला आपलंसं केलंय असं निश्चितपणे समजावं. ही झाली श्रोत्यांची भूमिका. पण वक्ता असणाऱ्या हरिदासाला ही श्रवणाची गोडी कशी चाखता येईल? हरिकथा मांडली जेथे, सर्व सांडून धावे तेथे, आलस्य निद्रा दौडून स्वार्थे, हरिकथेसी सादर. म्हणजे हरिकथेतून मिळणाऱ्या अपूर्व अशा आनंदाची एकदा का गोडी लागली की हातातील सर्व कामं सोडून, इतकंच नव्हे तर आळस, निद्रा, स्वार्थ सोडून जो त्वरेनं हरिकथेशी सादर होतो, तो हरिदास होय. विश्रांती, झोप देहाला विसावा मिळण्यासाठी आवश्यक आहे. मनापासून केलेल्या हरिकथेच्या श्रवणानं देहाबरोबरच मनाला, चित्तालाही विश्राम मिळतो. कथा श्रवणातून अतीव आनंद मिळतोय, मन प्रफुल्लित होतंय असं म्हटल्यावर हरिदास आळस झटकतो. झोप मिळो किंवा न मिळो त्याचं त्याला काहीच वाटत नाही. तो हरिकथेला सत्वर जाऊन बसतो. मन प्रसन्न राहावं म्हणून आपण काय करतो? शॉपिंग मॉलमध्ये खरेदी कर, चांगल्याशा थिएटरमध्ये जाऊन एखादा पिक्चर, चित्रपट किंवा नाटक बघ, बागेत जाऊन ये, सुंदर पर्यटनस्थळी जाऊन काही दिवस घालव. अशा एकाना अनेक मार्गानं आपण मनाला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र बऱ्याचदा एवढं करूनही मन निवांत होत नाही. ते नाहीच. गर्दी, धकाधकीमधून मनस्तापच पदरी पडतो. पैसा आणि वेळ खर्च होतो, ते वेगळंच. तेव्हा मनाला खरा आनंद, खरी विश्रांती जर कुठं मिळत असेल तर ती केवळ हरिकथा ऐकण्यातून. हे ज्याला उमगतं तो समर्थांच्या लेखी हरिदासच होय. कथा श्रवणासाठी हातचं सारं सोडून धावणं, इतपतच हरिदासाचं भगवंतावरील प्रेम मर्यादित नसतं.
अशी हरिकथा ज्याच्याकडून तो ऐकत असतो त्याच्यासाठी देह झिजवावा, त्याच्या घरचं काही काम करावं यासाठी तो प्रयत्नशील असतो. हरिभक्तांची घरी नीच कृत्य अंगीकारी, साहेभूत सर्वांपरी साक्षेपे होय. म्हणजे मनुष्याचं जीवन मुळातच कष्टप्रद कष्टदायी आहे. संसारासाठी किती प्रकारचे कष्ट उपसावे लागतात हे आपण सर्वजण जाणतो. हाडाच्या काड्या झाल्यामुळं देह नुसता शिणून जातो, पण भगवंतानं एका ठिकाणी अशी सोय करून ठेवलेली आहे की जितके जास्त कष्ट कराल तितका आनंद अधिक मिळतो. ते ठिकाण म्हणजे हरिदासाचं किंवा सद्गुरूंचं स्थान. सद्गुरुगृही किंवा भगवंताच्या दरबारी सेवा केल्यामुळं हरिदासाला आनंद मिळतो. त्यासाठी तो तिथली हलकी कामं देखील करायला सतत तयार असतो. असा आदर्श हरिदास समर्थांना अपेक्षित आहे. आत्ता आपण उल्लेखलेल्या गुणांशिवाय आणखीन एक अतिविशेष गुण हरिदासाकडं असतो आणि तो म्हणजे या नाव हरिदास जयासी नामी विश्वास, येथून हा समास संपूर्ण झाला. म्हणजे योग, ध्यानधारणा, सगुण भजन, पूजन अर्चन अशा नानाविध साधनांनी भगवंत प्राप्ती करून घेता येते. यातील प्रत्येक साधन हे आपल्याला भगवंताजवळच नेत असतं. मात्र सांप्रताच्या कलियुगातील व्यस्त जीवनशैलीमुळे यापैकी कुठलं साधन फलदायी होऊ शकेल याबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे. मात्र भगवंताचं नामस्मरण हे एक असं साधन आहे की आजच्या धकाधकीच्या काळातही मनुष्याला हमखास भगवंत प्राप्ती करून देऊ शकतं. ज्याचा भगवंताच्या नामावर सद्गुरूंनी दिलेल्या नामसाधनेवर अढळ असा विश्वास आहे व त्याच विश्वासानं श्रद्धेनं जो अखंड नामात रत आहे तो हरिदास समजावा. नामावर संपूर्ण विश्वास म्हणजे हरिकथेचं सार हाती घेणं होय. हरिकथेतून भगवंताच्या सगुण लीला श्रवण करून वृत्ती विशाल होणं व नामावरील विश्वास वृद्धिंगत होणं हेच हरिकथा श्रवणाचं फलित होय. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे हरिलक्षण निश्चय नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.